मींड दोघातलीही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात आपण काय पाहणार आहोत ते आपण इकडे आज बघूया। तर इकडे समर आणि त्यासोबतच अधीरा जी आहे ते दोघेही आता आतमध्ये आलेले असतात, म्हणजेच डिनरसाठी बाहेर आलेले असतात। तेव्हा अधीरा जी आहे तिला अचानकच रोहनचा कॉल येतो, म्हणूनच ती रोहनसोबत कॉलवर बोलायला सुरू करते। तेव्हा समर हा खुश होतो, कारण अधीरा जी आहे ती रोहनशी बोलताना खूपच खुश वाटत असते। समरला हे पाहून खूप बरं वाटतं की अधीरा ही रोहनसोबत खूप खुश आहे म्हणून। तेव्हा अधीरा जी आहे ती आता त्याशी बोलायला लागते की कुठेस, काय करतोयस? मी दादासोबत बाहेर डिनरला आली आहे, तुझं काय चाललं आहे? तेव्हा अचानकच ती पुन्हा टेबलवर येऊन बसते। तेव्हा समर हा स्वतःहूनच तिला विचारतो की काय झालं, काय म्हणाला रोहन म्हणून। तेव्हा अधीरा सांगते की काय नाही, फक्त विचारत होता की नेमकं काय चाललं आहे आणि काय नाही ते। तेव्हा आता इथे जी अधीरा आहे ती खूप आनंदाने सांगत असते की मी रोहनसोबत खूप जास्त खुश आहे, मला तिकडे कसलाही त्रास नाही आहे आणि त्यासोबतच तो मला खूपच जास्त आनंदात ठेवतो आहे। तिकडे दुसरं कुठलीही श्रीमंती नसली तरीसुद्धा तिकडे मनाने असलेली श्रीमंती खूप जास्त आहे तिथे। तर इकडे समर जे आहे ते तिचं सगळं कौतुक ऐकून खूपच जास्त खुश असतो, त्याला आवडतं। तेव्हा इकडे अचानकच अधीरा जी आहे ती आता स्वानंदीबद्दल समरला सगळ्या गोष्टी विचारू लागते। तेव्हा इकडे समर जो आहे तो आता सांगत असतो की राहू दे, तुझं सांगितलंस तर ती खूप मोठी गोष्ट झाली, अजिबातच मला त्यांच्याबद्दल कुठलाही विषय हा काढायचा नाही आहे म्हणून। तेव्हा इकडे अधीरा जी आहे ती आता त्याला बघून हसत असते आणि त्यासोबतच तो नाही काढायचा विषय म्हणून सुद्धा आता स्वानंदीबद्दल भरपूर गोष्टी हा बोलत असतो। हे पाहून आता अधीराला कौतुक वाटतं। तेव्हा आता इथे अधीरा जी आहे ती स्वतःहूनच सांगते की दादा, तू स्वतःहूनच म्हणतोय की त्यांचा विषय नाही काढायचा आणि तू त्यांच्याबद्दल किती काय काय आणि भरपूर बोलतोयस ते। तेव्हा इकडे आता समर जो आहे तो म्हणतो की हा तुझा आला चीज केक, हा एन्जॉय कर आपण। तेव्हा इकडे अचानकच चीज केक आल्यामुळे अधीरा जी आहे ती खूपच जास्त एक्सायटेड होते आणि तिला खूपच जास्त हा चीज केक जो आहे तो आवडत असतो, म्हणून तर अधीरा ही जी आहे ती खूप एक्सायटेड होते, कारण की चीज केक हा अतिशय तिचा फेवरेट असतो आणि त्यासोबतच चीज केकला पाहून तिला खूपच जास्त कौतुक वाटत असतं। ती स्वतःसुद्धा खाते तर त्यासोबतच तिच्या समरदादाला सुद्धा देते आणि विचारते सुद्धा की कसा आहे चीज केक म्हणून। तेव्हा समर जो आहे तो म्हणत असतो की अप्रतिम आहे। इकडे अर्पिता आणि मलिका हे दोघेही अधीराबद्दलच बोलत असतात। तेव्हा अर्पिता सांगत असते की मी एवढी तिला स्पाची ट्रीटमेंट दिली तरीसुद्धा तिला इतका आनंद नाही झाला, तितका आनंद तिला तिच्या सासऱ्यांबद्दल बोलताना होत असतो। तेव्हा इकडे मलिका जी असते ती म्हणत असते की हे मात्र तू बरोबर बोललीस, सासरच्यांसोबत ती खूपच जास्त कनेक्ट झाली आहे आणि त्यासोबतच तिला त्यांना अजिबातच सोडायचा हा विषय येतच नाही आहे। आपल्याला काहीतरी करायला हवं जेणेकरून सासरचे ती विसरेल आणि इकडे कायमची राहायला येईल। तेव्हा इकडे अर्पिता म्हणते की हो, तिला तिच्या नवऱ्याचं तर फारच कौतुक आहे, ती सतत रो हे करेल, रो ते करतो, रो शिवाय मला करमत नाही किंवा रो शिवाय मला झोपसुद्धाही लागत नाही, असं सगळ्या गोष्टी म्हणत असते। तर दुसरीकडे बाबा आणि स्वानंदी हे दोघेही निवांत बाहेर असे गप्पा मारायला आलेले असतात। तेव्हा इकडे स्वानंदी जी आहे ती बाबांना म्हणते की बाबा, अहो तुम्ही हल्ली किती चिडचिड करताय, तुम्हाला ही चिडचिड थांबवायला हवी, तसंही तुम्हाला तुमची काळजी घ्यायला हवी आणि आईशिवाय तुमच्या आयुष्यात आहे तरी कोण जी तुमची अतिशय प्रेमाने काळजी घेईल, म्हणून जितकी काळजी आईला आहे तुमची तितकी कोणालाच नाही आहे, म्हणून तुम्ही प्लीज तिच्यावरचा हा राग जो आहे तो सोडून द्या आणि तुम्ही तिच्याशी नॉर्मलपणे बोलायला लागा। तुम्ही तिच्याशी बोलत नाही म्हणूनच तिची सतत धडपड चालू असते की तुम्ही तिच्याशी थोडं ना थोडं काहीतरी बोलाल, म्हणून ती कुठला ना कुठला तरी विषय हा काढते जेणेकरून तुम्ही तिच्याशी एकतरी असा विषय काढाल जेणेकरून तुम्ही तिच्याशी बोलू लागाल। तेव्हा इकडे बाबा जे आहेत ते तिच्यावरती चिडतात, तिला म्हणतात की नंदू, आपण इकडे तुझ्या आईबद्दल नव्हे तर तुझ्या सासरबद्दल बोलायला आलो आहे, तू खुश आहेस की नाही हेच फक्त मला जाणून घ्यायचं आहे। तर दुसरीकडे अधीरा जी आहे ती आता आनंदाने आता तिच्या आजीकडे आलेली असते आणि म्हणत असते की आजी, आज खूपच जास्त मज्जा आली, म्हणून आजचा दिवस हा खरंच खूपच जास्त मेस्मरायझिंग होता आणि त्यासोबतच तेव्हा इकडे आता आजीला पण ऐकून बरं वाटतं की अधीरा जी आहे तिला आज आली आणि तिला सगळं सुख लाभलं, त्यासोबतच तिने ह्या सगळ्या गोष्टी मिस केल्या असतीलच ही गोष्ट पण तिला माहिती असते। तेव्हा इकडे जी आजी आहे ती आता अधीराला विचारते की बाळा, तू खुश आहेस की नाही म्हणून।
तेव्हा अधिरा म्हणते की आजी अगं तू अजिबातच काळजी करू नकोस, कारण की मी माझ्या घरी खूप खुश आहे, मला खूपच जास्त आनंद भेटतो आहे. रोहनशिवाय मला अजिबातच करमत नाही. पण मी इकडे आली आहे तेव्हापासून मी खूप एन्जॉय करते आहे, पण माझ्या नवऱ्याचे मात्र तिकडे खूप हाल होत आहे. तो प्रत्येक सेकंदाला मला मिस करतो आहे आणि सतत मला कॉलसुद्धा करतो आहे, जेणेकरून त्याला हे मात्र मला कळतं आहे की तो खूप जास्त मला मिस करतो आणि तो माझ्याशिवाय जास्त दिवस राहू शकणार नाही. पण इकडे समरदादा ह्याचं तर काहीतरी वेगळंच चाललं आहे. स्वानंदी ताईचा विषय जरी काढला तरीसुद्धा तो चिडचिड करतो. नेमका त्याचा प्रॉब्लेम काय आहे हे मात्र मला जाणून घ्यायला हवं, असं म्हणून अधिरा जी आहे ती ठरवते. त्यासोबतच ती म्हणते की काही करून आपल्याला त्या दोघांना बोलून द्यायचं आहे, त्यांना वेळ घालवायला पाहिजे, म्हणजेच ते दोघं एकमेकांच्या जवळ येतील आणि त्यासोबतच एकमेकांसोबत नीट त्यांचं संसार जे आहे ते चालू करतील. नाहीतर त्यांचे हे जे नेहमीचे भांडाभांडी हे सतत चालूच राहतील आणि त्याला काही एक अंतर राहणार नाही. तर इकडे स्वानंदी त्यासोबतच समर हे दोघेही त्यांच्या लग्नाआधीचे जे दिवस असतात, जेव्हा ते भेटायचे आणि त्यांचं लग्न कुठल्या परिस्थितीत हे झालेलं असतं, ह्या सगळ्या गोष्टी दोघेही एकत्र मिळून आठवत असतात. दोघांनाही ती गोष्ट जी आहे ती खूपच जास्त मेस्मरायझिंग वाटते. तर इकडे दुसरीकडे पहाट होते आणि बाबा आणि स्वानंदी हे दोघंही एकत्र मिळून देवाचा आशीर्वाद घेत असतात. स्वानंदी ही देवाची छानपैकी पूजा वगैरे करते आणि त्यासोबतच आईबाबांचा आशीर्वाद घेते. तेव्हा इकडे स्वानंदी जी आहे ती आज खूप खुश असते, म्हणूनच बाबा जे आहेत ते तिला विचारतात की तेव्हा इकडे स्वानंदी ही स्पेशली सांगते की बाबा आज खरं तर कारणच तसं आहे, कारण की आज माझ्या नोकरीचा हा पहिला दिवस आहे आणि मला सगळ्यात आधी ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली आहे, असं म्हणून स्वानंदी जी आहे ती सांगत असते. तेव्हा मंदानिका ही पण खूप खुश होते आणि विचारते की बापरे, तुझी आज नोकरीचा पहिला दिवस आहे, ही खूपच जास्त छान बातमी झाली म्हणून. आणि त्यासोबतच तू कधीपासून हे जॉईनिंग केलंस हे मात्र तू मला कळवलं नाहीस, पण तुझ्या बाबाला नक्कीच कळवलं. राहू दे बाई, तू तुझ्या बाबाची लाडकीच आहेस तशी, पण मला सांगितलं काय, तुझ्या बाबाला सांगितलं काय, ही गोष्ट एकच असते. तेव्हा इकडे लगेच स्वानंदी म्हणते अगं आई तसं काही नाही आहे, मी तुलासुद्धा कळवणारच होते, पण तुला माहिती आहे ना मध्यंतरी परिस्थिती ही अशीच गंभीर प्रकाराने ओढवली होती, जेणेकरून मला अजिबातच कोणाला काहीच सांगायचा वेळ भेटला नाही. तेव्हा स्वानंदी ही तिच्या आईबाबा दोघांचेही पाया पडू लागते आणि त्यासोबतच तिचा पहिला दिवस असतो म्हणूनच ती आशीर्वाद घेत असते. इकडे आता जी स्वानंदी आहे तिला खूपच जास्त मज्जा येत असते, कारण की तिचा पहिला दिवस आहे आणि ती सांगतेसुद्धा की मला काही करून आजीलासुद्धा ही गोष्ट जी आहे ती करवायची आहे, कारण की इंटरव्ह्यूला जाताना आजींचासुद्धा मी आशीर्वाद घेऊन गेलेले आणि त्यांनासुद्धा मी सांगितलं होतं की त्यांच्यासोबत मला नोकरी मिळाली आहे, म्हणून त्यांनासुद्धा खूपच जास्त आनंद झाला होता की मी त्यांच्याकडे गेले होते आणि मला नोकरी मिळालेली. इनफॅक्ट समर जी आहेत त्यांना पण मला सांगायचं आहे की मला नोकरी मिळाली आहे म्हणून, आणि त्यासोबतच त्यांना पण खूपच जास्त बरं वाटेल आणि कुठलीही मला ओळख न टाकता मला ही नोकरी मिळाली ह्या गोष्टीचाच मला खूपच जास्त आनंद आलेला असतो. तेव्हा इकडे बाबा समजवतात की हे मात्र तू खूपच जास्त बरोबर केलंस नंदू, कारण की ही नोकरी तुला तुझ्या हिमतीवर मिळाली आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि या गोष्टीवरती मी पण तुझ्या ठामपणे पाठीशी आहे म्हणून. तेव्हा इकडे आता जो बाबा आहेत ते खूपच जास्त खुश असतात. इकडे आता जी मंदानिका असते ती मलिका असते ती अर्पितासोबत बाहेर बसलेली असते. तेव्हा इकडे अधिरा ही जॉगिंग करून येते. तेव्हा इकडे जी अधिरा आहे ती जॉगिंगवरून येते. तेव्हा इकडे लगेचच जी अर्पिता आहे ती म्हणते की झालं का वर्कआउट. तेव्हा ती म्हणते की हो, आज खूप दिवसांनी खूपच जास्त निवांत असं वर्कआउट करायला मिळालं आहे, पण ही गोष्ट ही मात्र मी मिस केली आहे, कारण माझ्या सासरी ही सगळी गोष्ट नव्हती हे म्हणून ती सांगत असते. तेव्हा इकडे मलिकाला हा भलताच चान्स मिळालेला असतो की काही करून आता अधिराला तिच्या सासरी आणि माहेरी किती डिफरन्स आहे हे दाखवून द्यायचा. पण इथे जी अधिरा असते ती अजिबातच आता कम्पेअर करत नाही. ती म्हणते की बरोबर आहे, ते तर आहेच, पण इकडे जरी पैशांची श्रीमंती असली तरी तिकडे माणसांची श्रीमंती असते, एवढं मात्र मला कळालं आहे. बाबा आणि रोहनमुळे मला ते घर जे आहे ते खूपच जास्त कम्फर्टेबल असल्यासारखं वाटतं आणि तिकडे मला कसलीच कमी नाही आहे हे सुद्धा मला वाटू लागतं.
असं म्हणून इकडे अधिरा जी आहे ती सगळ्यांना सांगत असते. मलिका ही आता खोटं खोटं कौतुक दाखवत असते की कसं सगळ्या गोष्टी ह्या ती सतत कंपेअर करते म्हणून. तेव्हा अधिराही म्हणते पण तसं काहीच नाही आहे. रोहन हा कुठल्याच गोष्टीची कमी मला कधीच भासून देत नाही. मला जेव्हा काय लागेल आणि जेव्हा काय अडेल तो ताबडतोब मला आणून देतो. आणि त्यासोबतच तर लगेचच अधिरा जी आहे ती म्हणते की तरीसुद्धा मला ह्या गोष्टीचं कौतुक आहे की रोहन माझ्यासाठी लागेल तितक्या सगळ्या गोष्टी करतो. तेव्हा इकडे लगेचच मलिका म्हणते की हो, माझ्या जावयाचं मला तेवढं तरी कौतुक आहे की तो माझ्या मुलीची खूपच जास्त चांगली अशी काळजी घेतो आहे म्हणून. तरीसुद्धा तिथं सगळ्या गोष्टी ह्या तुला बऱ्याच भेटत असतील ह्याची मात्र तरी मी खात्रीही लाभून घेते. तेव्हा इकडं अर्पिता पण म्हणते की काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या नवऱ्यासारखा हा तुझा नवरा असेल याची मला पण खात्री आहे. तेव्हा लगेचच अधिरा म्हणते की तुझ्या नवऱ्यापेक्षा पण 100 टाइम्स बेटर आहे, कारण त्याला एकही सेकंड हे माझ्याशिवाय करमत नाही. पण जिजूंना मात्र तुझ्या विना करमतं हे मात्र मी नक्कीच पाहिलं आहे म्हणून. तेव्हा इकडे मलिकाही म्हणते की ठीक आहे डॉल, आता जा आणि आता तू रेडी होऊन ये मस्तपैकी, कारण की आता तू खूप जास्त थकली असशील वर्कआउट वगैरे करून, कारण खूप दिवसांनी तू जास्त निवांत असं वर्कआउट झाला असेल, बरोबर ना, असं म्हणून ती सांगत असते. तेव्हा जी अधिरा आहे ती म्हणते की हो. इतक्यातच तिला रोहनचा कॉल येतो आणि रोहनचा कॉल आल्यामुळे ती खूपच जास्त खुश होते आणि ताबडतोबच ती रोहनशी बोलत बोलत तिकडून निघून जाते. आणि इथे मलिका आणि त्यासोबतच अर्पिता हे खोटं खोटं नाटक दाखवत असतात की कसे ते दोघी पण खुश आहेत कारण की तिला रोहनचा हा कॉल आला आहे म्हणून. तेव्हा इकडे अधिरा जी आहे ती आता आनंदाने बोलत बोलत तिकडून निघून जाते. तेव्हा इकडे मलिका आणि त्यासोबतच अर्पिता हे दोघंही चिडतात. त्यांना असं वाटतं की बापरे, रोहनची एवढी ॲडिक्शन झाली आहे तिला. तर इकडे आता स्वानंदी ही कॉल करत असते कारण की तिला जॉब हा लागलेला असतो. खरं तर ती आजीला कॉल करत असते आणि ती देवळात ही पाया पडायला आलेली असते. पण आता इथे समर जो आहे तो फोन उचलतो कारण आजी ही तिकडे नसते म्हणून ती फोन उचलून बोलत असते. इतक्यातच समर म्हणतो की फोनवरती मी आहे म्हणून आजी नाही आहे. तेव्हा लगेचच स्वानंदी ही विचारते मग आजी कुठे गेल्या. तर लगेचच समर म्हणतो की मला नाही माहिती आजी कुठे गेल्या, मी तिला खूपच जास्त आवाज घातले पण ती तरीसुद्धा हाकसुद्धा देत नाही आहे, म्हणूनच फोन कंटिन्युअसली वाजत होता म्हणून तो फोन मी उचलला. खरं तर माझं चुकलं, कारण की तुमचा फोन उचलण्यापेक्षा मी न उचललेलाच बरा पडला असता, कारण तुमच्या प्रश्नाचे उत्तरं हे मला द्यायला लागले नसते. तेव्हा इकडे स्वानंदी म्हणते की मी छोटासा विषय काढला आहे आणि मला खरं तर आजीशी थोडं बोलायचं होतं म्हणूनच मी आजीला फोन केला होता, बाकी दुसरा काहीच विषय नव्हता. तेव्हा लगेच समर म्हणतो की तुमचा जो काही विषय असेल पण तुम्ही माझ्याशी नका डिस्कस करू, डिरेक्टली आजीशीच डिस्कस करा, नाहीतर सतत माझ्यासमोर तुम्ही बडबड चालू कराल जी की मला अजिबातच कळणार नाही आणि त्यासोबतच मला ऐकूनसुद्धा घ्यायची नाही आहे. तेव्हा इकडे स्वानंदी म्हणते की तुम्हाला नसं ऐकून घ्यायची तर नका ऐकून घेऊ, त्यापेक्षा मी सरळ आजीशीच बोलेल. तर इकडे समर जो आहे तो चिडतो आणि म्हणतो तसं पण तुम्हाला काय एवढं भारी बोलायचं असेल. तेव्हा लगेच स्वानंदी जी आहे ती सांगते की मला जास्त काय भारी बोलायचं नाही आहे, मला फक्त इतकंच सांगायचं होतं की मी ज्या इंटरव्ह्यूसाठी गेले होते तर त्या इंटरव्ह्यूमध्ये मी पास झाले होते आणि पास झाल्यावरती माझी नोकरी जी आहे ती पक्की झाली होती आणि त्याचमुळे मला जॉब हा लागला होता आणि आज माझ्या जॉबचा हा पहिला दिवस आहे. आजींचे आशीर्वाद हे माझ्यापर्यंत पोचावे म्हणूनच मी आजींना फोन केला होता, असं म्हणून इकडे स्वानंदी ही पुन्हा एकदा बडबड चालू करते, जे की आता समरला अजिबातच पटत नाही. समरला खूपच जास्त इरिटेट व्हायला होतं म्हणूनच समर जो आहे तो आता म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जॉब लागला आहे त्याच्यामध्ये मला काय सांगायचं आहे राहू द्या. तर इकडे समर आणि स्वानंदी जी आहे ते फोन हे ठेवून देतात आणि त्यासोबतच ते एकमेकांबद्दलच आपापला विचार करत असतात की कसे ते एकमेकांसोबत वागत आहेत म्हणून.